शुभ सकाळ मंडळी. आज भाजीला बनवत आहे मी भेंडी. तर भेंडी मी 1-2 वेळा स्वच्छ अशी धुवून घेतली. तोपर्यंत सुशांत ही जिमवरून आला होता. तर आमच्या दोघांसाठी मी स्मूदी बनवायला घेतली. आता मी स्मूदी कशी बनवते हे मी मागच्या 1-2 व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहेच. तर त्यानंतर छान अशी स्मूदी बनवून घेतली. घरातली सर्व कामे आवरून घेतली. सुशांत पण ऑफिसला गेला. तर आज एक नवीन पदार्थ मी बनवायला घेतला. तर हे शेंगदाणे कच्चे असतात तेव्हाच मी थोडे भाजून ठेवते, जेणेकरून ते जास्त वेळ टिकावेत आणि खराब होऊ नयेत. तर आज जो मी पदार्थ बनवत आहे त्यासाठी मी पुन्हा एकदा थोडे हे भाजून घेतले, म्हणजे ते क्रंची व्हावेत यासाठी. छान भाजून घेतल्यानंतर त्याची आता साल निघत आहे, तुम्ही बघितलाच. त्यानंतर हे मी सुपामध्ये पेपर घातला आणि त्यावर काढून घेतले. आता थोडे थंड होण्यासाठी ठेवले, जेणेकरून ते मला सोलून घेता येतील. छान असे थंड झाल्यावर मी ते सोलून घेतले आणि एकाचे 2 असे मी लाटण्याने थोडे फिरवून घेतले. आता त्याच कढईमध्ये मी गूळ घातलेला आहे आणि गुळाचा मी इथे पाक बनवत आहे आणि हा व्यवस्थित झाला आहे की नाही हे बघण्यासाठी मी इथं प्लेटमध्ये पाणी घेतलं. त्यामध्ये मी हा गूळ टाकून बघितलं, तर पाक व्यवस्थित बनला होता. आता त्यामध्ये मी शेंगदाणे घातले आणि हे छान असे मिक्स करून घेतले. आता तुम्हाला समजलं असेलच मी कोणती रेसिपी बनवत आहे. इथे मी प्लेटला तेल लावून घेतलं आणि सारण यावर घातलेलं आहे. आता सारण थंड होण्याआधीच मी लाटण्याने फिरवून घेते आणि त्याच्या वड्या पाडून घेते. आता लाटण्याला चिकटण्याचं कारण म्हणजे मी लाटण्याला तेल लावायचं विसरून गेले. तर छान अशा वड्या इथं बनवून तयार आहेत. तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये सांगा. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.